अध्यात्मप्रेमी, भगवत भक्तिप्रेमी सुहृदजन हो. गेल्या शनिवारी हनुमान जयंती होती आणि हनुमान जयंतीलाच आपण भागवतातल्या रामकथेचं गुणगान करत होतो. याच्या इतका सुंदर योग दुसरा कोणता नसेल. आणि रामकथेचं गुणगान करताना आपण कोणत्या टप्प्यावर होतो तर हनुमंतानं सीता अशोकवनात आहे ही वार्ता आणली. आता समुद्र ओलांडून जायचं, पण एवढ्या मोठ्या वानर सेनेसह समुद्र ओलांडून लंकेत जायचं कसं? मग अनेक उपाय निघाले आणि ते नाकारले गेले. शेवटी समुद्राला विनंती करायची आणि तोच उपाय सांग म्हणायचं म्हणून तपश्चर्या पण केली, पण समुद्र काही आला नाही. अशा वेळेला प्रभू रामचंद्र सात्विक संतापानं उफाळले आणि ते काय म्हणाले हे गेल्या शनिवारी निरूपण संपता संपता एकनाथांच्या शब्दात मी तुम्हाला सांगितलं. त्यातले शेवटचे शब्द असे होते की समुद्राचा गर्व पूर्ण मी नाशीन न लागता अर्धक्षण दे दे माझे धनुष्यबाण अति दारुण सर्पप्रायो. अरे हा सागर माझी विनंती हा माझा दुबळेपणा समजतो. अशा वेळेला मी दुबळा नाही आहे, मी समर्थ आहे आणि समर्थ असून मी विनंती करतोय हा माझा दैवी गुण आहे, दैवी संपदा आहे. पण ते जर समुद्राच्या लक्षात येत नसेल तर समुद्राचा गर्वपूर्ण तो मी नाशीन न लागता अर्धक्षण दे दे माझे धनुष्यबाण अति दारुण सर्पप्रायो. इथंपर्यंत आपण होतो. आता पुढे रामकथा कशी तर आपल्या लक्षामध्ये येतं ते रामानं अशा प्रकारचं उग्र रूप धारण केल्यानंतर तो जो समुद्र होता त्यानं मनुष्य रूप धारण केलं. तो रत्नाकर असल्यामुळं बरीच रत्न बरोबर घेऊन पत्नीसह कुटुंबासह तो रामाला भेटायला आला. क्षमा मागितली, मी तुला ओळखलं नाही, तू विष्णूचा अवतार आहे असं विसरलो असं समुद्रानं म्हटलं. आणि मग समुद्रानंच उपाय सांगितला की तू विष्णूचा अवतार राम आहेस. राम नामानं राम स्पर्शानं पदस्पर्शानं अहिल्याचा उद्धार झालेला आहे. तर राम नामानं पाषाणसुद्धा करतील यात काही शंका नाही. म्हणून राम नाम लिहून वानरांच्या करवी या ठिकाणी समुद्रामध्ये प्रचंड शिलाखंड टाकायचं काम कर की आज ज्याला आपण राम सेतू म्हणतो. काही लोक त्याच्यामध्ये शंका घेत होते, घेतात, पण आज नासाच्या छायाचित्रातून ते सिद्ध झालं आहे की राम सेतू अस्तित्वात आजही आहे. तो जो राम सेतू आहे तो बांधण्याला सुचवलं कुणी? समुद्रानेच. असा आपला संदर्भ चालला. मग समुद्र आला मनुष्य रूपानं, रत्नाकरून रत्नांनी पूजा बांधली, विनंती केली, क्षमा याचना केली आणि उपाय सुचवला की चला तो अशा प्रकारे समुद्र सेतुबंधन कर. सेतुबंधन झालं. पुढं युद्ध सुरू झालं, पण अजून राम रावणाचं युद्ध व्हायचंय. आधी कुणाकुणाला मारावं लागलं तर इंद्रजिताला मारावं लागलं, कुंभकर्णाला मारावं लागलं. हे दोघे मोठे बलवान आहेत. कुंभकर्ण विभीषण हे रावणाचे सख्खे भाऊ आहेत. कुंभकर्ण नेहमी निद्राधीन असायचा, पण एकदा जाग आली तर तो महापराक्रमी होता. त्याला जाग आणली गेली, लढाईला तो आला, तोही मारला गेला. इंद्रजित म्हणजेच मेघनाद
हा रावणाचा मुलगा. तो इतका पराक्रमी होता की मेघनाद याला नाव मिळालं इंद्रजित, इंद्राला जिंकणारा. लक्ष्मणाला बेशुद्ध त्यानेच पाडलं हे तुम्हाला माहिती आहे. तर असे जे कोणी फार मोठे राक्षस होते, मुख्यतः कुंभकर्ण आणि इंद्रजित यांनाही रामबाणानं यमसदनाला पाठवलं. बरेच राक्षस मारले गेले आणि शेवटी लंकाधिपती हा रावण स्वतः रणभूमीवर आला. तो रथात बसून आला, जो दिव्य रथ त्याच्यापाशी होता, जो गगनगामी असायचा, कुठेही जाऊन पराक्रम गाजवणं त्याला शक्य असायचं. आणि बिचारा आपला राम वनवासी असल्यामुळे त्याच्यापाशी रथ नव्हता, तो वीररथ होता आणि हा मात्र दिव्य रथामध्ये बसलेला होता. हे स्वर्गस्थ इंद्राला बरं वाटलं आणि इंद्रानं आपल्या जवळचा दिव्य रथ, आणि जुन्या काळामध्ये रथ हा महत्त्वाचा नव्हता, रथाचा सारथी महत्त्वाचा. म्हणून तर बघा, भगवान श्रीकृष्णाने स्वतः न धरी शस्त्र करीनी असं म्हटल्यानंतर, युद्ध करणार नाही असं म्हटल्यानंतर युद्धाला मदत करणारं सारथ्य मात्र आपल्याकडे घेतं. रथी लढू शकतो, पण रथीनं कुठं लढायचं, कुठं आवश्यक आहे, कसं लढायचं, किती वेळ लढायचं हे ठरवतो सारथी. तो पार्थ सखा श्रीकृष्ण आपल्याला माहिती आहे. आपण गीताधर मंडळी पारितोषिक देतो, त्यामध्ये पार्थ सखा पुरस्कार पण आहे, तुम्हाला माहिती आहे. तर हा पार्थ सखा सारथी आहे. तर इंद्रानं नुसता रथ पाठवला नाही, तर मातली नावाचा एक मोठा सारथी पाठवला. महाभारतामध्ये सारथ्यासाठी प्रसिद्ध असणारा जसं श्रीकृष्ण आहे स्वतः, तसाच शल्यराजा पण आहे. हा शल्यराजा इतका चांगला सारथी होता की शल्यराजाचे कटू बाण, वाघबाण ऐकूनही कर्णानं त्यालाच सारथी. तो सतत अपशब्द वापरतोय रथीला उद्देशून, पण तरी रथी सारथीवर अवलंबून आहे. शल्य, कृष्ण, तसा मातली नावाच्या एका अत्यंत हुशार, निपुण अशा सारथ्यासह रथ वापरला. विनंती केली वनवासी असून सुद्धा रामाला की तू रथारूढ हो आणि लंकाधिपतीशी तू लढू शकशील. आता तो विरथ नाही आहे, तो रथी आहे, महारथी आहे, अतिरथी आहे, आणि समोर कोण आहे, लंकाधिपती. त्या दोघांचं युद्ध कशा प्रकारे झालं तर न भूतो न भविष्यती. आनंदवय अलंकार आपल्याकडे आहे. समुद्र कसा, समुद्रासारखाच. सूर्य कसा, सूर्यासारखाच. शिवछत्रपती कसे, शिवछत्रपती सारखेच. या सम हा. इथं कोणता अलंकार होतो, अलंकार. तर राम रावण योर युद्ध हा. राम आणि रावण यांच्यात जे युद्ध झालं ते कुणासारखं झालं, इव राम रावण योहो. राम रावणाचं युद्ध हे राम रावणाच्या युद्धासारखंच झालं. अर्थ समजून घ्या. आनंदवय अलंकार. जसं रामाचं वर्णन करायचं म्हटलं की प्रभू रामासारखा कोण बरं, तर वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख येतो प्रभू रामासारखा प्रभू रामच, दुसरा कोणी नाही, कृष्णसुद्धा नाही. आनंदवय अलंकार. आनंदवय म्हणजे काय, अन्वय, याच्या जोडीला, बरोबरीला, समकक्ष एका दर्जाचे दुसरे कोणीही नाही. तर तशा प्रकारचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये रामानं आपल्या रामबाणानं या रावणाला विद्ध केलं. विद्ध केल्यानंतर हा रावण 10ही तोंडांनी रक्त ओकटा झाला आणि रक्त ओकटा होऊन
तो आपल्या रथातून रणभूमीवर पडला, त्याचा शिरच्छेद झाला. राम रावण युद्धामध्ये राम विजयी झाला आणि रावणाचा पूर्ण पराभव झाला. 10ही मुखांनी तो रक्त ओतत विमानातून खाली कोसळला. रावण पडला आणि एका अर्थानं रामायण संपलं. म्हणून तर भागवतामध्ये शुकाचार्य परीक्षितला म्हणतात, इतकंच आहे, शुकाचार्य परीक्षितला म्हणतात की पुढं काय काय घडलं राम रावण कथेमध्ये. तर आता जो विभीषण होता तो राम शरण झाला होता. वारकरी कसे असतात, विठ्ठल शरण, त्या पद्धतीनं आता हा जो विभीषण होता हा राम शरण झाला. तेव्हा रामानं विभीषणासारख्या राक्षस कुळातल्या राक्षस वंशीयांना आर्य वंशाची पद्धत सांगितली. आर्य हा वंश नाही आहे. इंग्रजांनी तुम्हाला मला उत्तरेकडचा आर्य वंश आणि दक्षिणेकडचा द्रविड वंश असं सांगितलं. याच्यामध्ये द्रविड वंश आहे, द्रविड स्थान आहे, पण द्रविड बरोबर आर्य हा वंश नाही. इंग्रजांनी तो खोटा निर्माण केला. आर्य नावाचा एक वंश, त्याचा DNA, त्याचा वंशडाय जगाच्या पाठीवर कुठंही सापडत नाही. मग आर्य काय आहे? आर्य हे विशेषण, जो सुसंस्कारित असतो त्याला आर्य म्हणतात. कृण्वन्तो विश्वमार्यम अशी प्रतिज्ञा विवेकानंदांची. कृण्वन्तः विश्व आर्यम, आम्हाला सगळ्या विश्वाला आर्य बनवायचं. एवढं जरी वाक्य इंग्रजांनी लक्षात घेतलं असतं तर मला सांगा, आर्य बनवायचं म्हणजे इटलीतल्या माणसाला आर्य कसं बनवायचं, स्पेनमधल्या माणसाला आर्य कसं बनवायचं, त्यांचे आडनाव बदलायचे का, त्यांचे लग्न संबंध, त्यांची घराणी, त्यांची मुलं बाळही बदलायचे का, एवढा इंग्रजांनी विचार करायला नको होता. पण ते साम्राज्यकर्ते होते, त्यांना कारकून निर्माण करायचे होते, त्यांना लढवय्ये नष्ट करायचे होते. मग त्यांनी आर्य द्रविड एक अत्यंत खोटा इतिहास. आणि तुम्ही आणि मी सगळ्यांना आठवेल, आपल्या शालेय वयामध्ये हे शिकत आलेले आहोत. आता एकदा नवी शिक्षण पद्धती आल्यानंतर पहिलीपासून आता यावर्षी सुरू होणार आहे, याला छेद दिला जाईल. आणि 50 वर्षानंतर हे इतिहास जमा होईल. हे सगळं मी यासाठी बोललो की राम हा सूर्यवंशातला आहे, पण त्यानं आर्य वंश म्हणजे आर्य संस्कृतीचा आधार येऊन सांगितलं. आणि किती महत्त्वाचं आहे बघा की मरणांतानी वैराणी, शत्रू तोपर्यंत शत्रू असतो जोपर्यंत तो जिवंत आहे. अफझल खानाची कबर बांधायला शिवछत्रपती आपल्या प्रतापगडावर जागा देतात, असं अरबस्थानात घडल्याचा इतिहास नाही. तसं इथं आहे. विभीषणाला आर्य असणारा राम सांगतोय की आता तुझा भाऊ जो कुंभकर्ण आहे, तुझा भाऊ जो रावण आहे, त्याचं और्ध्व देहिक कर, देह ऊर्ध्व, त्यांना आता आयुष्य म्हणजे मृत्यू झाला, देह पडला, भांडण संपलं, त्यांना पुढची गती चांगली मिळाली पाहिजे. हेही जाता जाता सांगतो. आपल्याकडे काही वेळा चुकून अमक्याच्या आत्म्याला शांती मिळो असे शब्दप्रयोग वापरले जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. ही बायबलची कन्सेप्ट आहे, ख्रिश्चन धर्मातली कन्सेप्ट आहे. आत्म्याला शांती मिळणं, आत्मा मानला तर, आत्मा मानतच नाही, पण आत्म्याला शांती ही आपली कन्सेप्ट नाही. भारतीय कन्सेप्ट आत्म्याला सद्गती मिळो अशी आहे. शांत नाही, सद्गती. कारण आत्मा, जीवात्मा, लिंगदेह, सूक्ष्मदेह हा पुढं प्रवास करणार आहे.
तो अधोगतीला जाऊ नये, सद्गतीला जावं. कारण आत्मा आम्ही वासांशी जीर्णानी यथा विहाय असा मानतो. यथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. मी तर नेहमी सांगतो, आपण आपल्या घरामध्ये आपल्या लहानपणीचे फोटो बघावे. ते फोटो आपल्याला फक्त ओळख. इतरांना दाखवलं की मी माझा 10 वर्षाचा फोटो दाखवला तर मलाच ओळखतो, ना माझ्या बायकोला ना माझ्या मुलाला. मग खोटा आहे का तो? तो तर खरा आहे. ती जशी फोटोमध्ये अंतर पडलं आहे तसं देहात अंतर पडतं, बाकी काहीही नाही. मरणाला घाबरायचं कारणच नाही. हिंदू माणूस तर मरणाला घाबरतच नाही. तथा देहांतर प्राप्ती. जसं छायाचित्रांतर आहे. आजचा माझा फोटो आणि 10-70 वर्षापूर्वीचा फोटो एक नाही आहे, पण मी एकच आहे. फोटो माझाच आहे. तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती. ही आर्य संस्कृती. श्रीधर स्वामी म्हणून सज्जनगडचे होते, फार मोठं व्यक्तिमत्व. त्यांचं एक 700 पानाचं पुस्तकच आहे. श्रीधर स्वामींनी स्वतः लिहिलेलं. नाव आहे आर्य संस्कृती. आता बरंच विषयांतर झालं, पण निरूपणात आपल्याला ते हवं. थोडक्यात और्ध्वदेहिक झालं. पुढं श्रीराम स्वतः अशोक वनात गेला आणि सीता देवीची सुटका करण्यात आली. भागवताच्या कथेमध्ये कुठंही अग्निदिव्याचा उल्लेख नाही. विभीषणाला नवा लंकाधिपती म्हणून त्याला राज्याभिषेक रामानं केला. आपण जुन्या कालखंडामध्ये विशाल भारत निर्माण केला. कंबोडिया, सुमात्रा, जावा, बाली या सगळ्या बेटांच्या ठिकाणी आपण गेलो, पण कुठेही आपण तलवार चालवलेली नाही. आपण फक्त उपदेश केलेला. आम्हाला दुसऱ्याची भूमी गिळंकृत करायची आणि अलेक्झांडरच्या प्रमाणे जगत जेता मिळवायचं अशी इच्छाच नाही. आमचे अगस्त्य ऋषी जावा, सुमात्रा, कंबोडिया यासारख्या देशामध्ये गेले. याची आठवण आज सुद्धा तिथले लोक काढतात. ते म्हणतात की आमचा राष्ट्रपुरुष अगस्त्य आहे. ही आमची ताकद आहे. असा जर विचार केला तर मग विभीषणाला जिंकलेली भूमी ती द्यायची काही गरज होती का? थोडं आणखी विषयांतर करा. रामायणामध्ये एक श्लोक नाही आहे, पण रामायणात तो श्लोक आहे असं मानलं जातं आणि आहे असं म्हणायला हरकत नाही. इतकं सुंदर आहे. कथा अशी की रावणाला मारलं, लंका जिंकली. आणि त्यावेळेचा क्षात्र धर्माचा नियम असा होता की रणांगणात जे जे जिंकलं ते माझं, मी जिंकलं. जमीन असेल, संपत्ती असेल, सर्व. लक्ष्मण म्हणाला, कथा एक रंगवली आहे. लक्ष्मण म्हणाला की आता आपण परत कशा जायला पाहिजे? तिथं भरत राज्य करतोच आहे ना, आधी पादुका ठेवून पाहूया, आपण राज्य करतोच आहे ना, तो तिथे राहील, आपण राहूया लंकेमध्ये असं म्हणे लक्ष्मण म्हणाला. तर रामाने जे उत्तर दिलं ते मराठीमध्ये सुभाषित झालं. आपली स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते. हे लक्ष्मणा, ही लंका जरी सोन्याची नगरी असली न मे रोचते, मला आवडत नाही. का बरं? जननी जन्मभूमिश्च स्वर्गातपि गरीयसी. माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. अशी श्लोक आणि कथा रामायणात वाल्मिकीच्या नसून सुद्धा सांगितली जाते. आपली आर्य संस्कृती काय आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. लंकाधिपती कोण झाला? विभीषण. मग राम ते जे विमान होतं त्या विमानामध्ये बसून, लंकेतलं विमान, पुष्पक विमान, त्या विमानामध्ये बसून कोणाबरोबर आला? शब्द असे आहे, राम, सीतादेवी, हनुमंत आणि सुग्रीव. सुग्रीव हा खरा मित्र आहे. हा खरा मित्र आणि त्याचा प्रधान आहे हनुमंत. सुग्रीव राजा आहे, हनुमंत प्रधान आहे. तर हे दोघं त्यांच्याबरोबर आले. आता अयोध्येला जायचं. अयोध्येला त्यांची वाट बघणारा भरत होता. भरताला भागवतकारांनी 2 विशेषण वापरले.
एक बंधुश्रेष्ठ आणि भक्तश्रेष्ठ दोन्ही महत्त्वाचे. बंधू तर होताच. तुम्हाला सांगा, विनोबाजी म्हणाले की इकडं राम तापसी वेशात होता आणि तिकडं भरतही राज्यकारभार करत असूनही तापसी वेशातच होता. विनोबा त्यांच्या पुस्तकात म्हणतात, समजा दोघं एकमेकाजवळ उभे राहिले असते तर भरत कुठला आणि राम कुठला हे ओळखता आलं नसतं. आणि पुढे विनोबा गमतीने म्हणतात, हा तसंच थोडं ओळखता आलं असतं पण दोघांच्या वयामध्ये 2-4 वर्षाचं अंतर होतं. या चेहऱ्यावरच्या सुरकुतीवरून ओळखायचं की हा वयानं मोठा आहे आणि हा वयानं लहान. ही भक्ती आहे, ही सख्य भक्ती आहे. आपल्या मोक्षाकडे सुद्धा मोक्षाचे 4 प्रकार मानले मिळतात: समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. ही स्वरूपता असं म्हणतात. बहिणाबाई म्हणतात की तुकोबा जेव्हा देहू गावामध्ये विठ्ठल मंदिर त्यांच्या पूर्वजांनीच बांधलेलं कीर्तन करत असत, तेव्हा तुकोबा विठ्ठलच दिसले. हे म्हणते कोण? बहिणाबाई. बहिणाबाई शिवरकर हे म्हणतायत, त्यांच्या डोळ्याने पाहिले. इतकं एक रूप होता, तद्रूप होता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे भरत रामाशी तद्रूप झाला होता. हेच सख्य भक्तीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आता भरतानं 12 वर्ष राज्य केलं, पण जे चरण, या पादुका सिंहासनावरून राज्य केल्या होत्या आता खाली काढल्या आणि रामाला विनंती केली की ह्या पादुका, ह्या चरण खडावा, लाकडी असतात, खडावा तुम्ही आता घाला. आता तुम्ही वनात नाही आहे, तुम्ही राजवाड्यात. राम म्हणाला, मी राजवाड्यातून प्रवेश करणार. भरत म्हणाला, असं चालणार नाही, राजवाड्यात प्रवेश करावा लागेल आणि उद्या राज्याभिषेक होणार आहे. भागवत काय सांगतात? राम म्हणाला, ठीक आहे, चल माझ्याबरोबर राजवाड्यात प्रवेश करूया. आणि भागवत काय सांगतात? वाल्मिकी रामायणातही आहे की प्रथम राम कैकेयीच्या महालात गेला. मध्ये जर ती मंथर आली नसती ना, तर भरतापेक्षा सुद्धा कैकेयीचा लाडका रामच होता. पण मध्ये सूर्यग्रहण किंवा आभाळ असं आलं, इलाज नाही. कैकेयीच्या महालात प्रथम, मग कौशल्याच्या, मग सुमित्रेच्या. मातांचे आशीर्वाद घेतले आणि राज्याभिषेक झाला. भागवत का किती सूक्ष्मता पाळतात बघा. आता 12 वर्ष राहून आला तापसी राजा होणार, त्याच्या मस्तकावर गंगा जल, समुद्र जल, जसं शिवाजी महाराजांवरती झालं, राज्याभिषेक होणार. तेव्हा जो केश कलाप आहे तो तापसी व्यक्तीचा कसा असतो? तर जटाभार असतो आणि वनवासात राहिल्यामुळे त्या जटा एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. भागवतकार सांगतायत, वसिष्ठ गुरुनी इक्ष्वाकू वंशातल्या वृद्ध माणसांना बोलावलं आणि श्रीरामाचा जटाभार सोडवला. केवढी वर्णनामध्ये सूक्ष्मता असावी. जटाभार सोडवला आणि मला कौतुक वाटतं, त्याला 4 समुद्राच्या पाण्याने स्नान घातलं. आता हे वाचल्यानंतर तुम्ही जरा थांबून विचार केला, 4 समुद्र कुठे आहेत? 3 समुद्र आहेत. हिंदी महासागर, इकडचा आपण अरबी समुद्र म्हणतो ना, काही त्याला अरबी समुद्र म्हणायचं कारण नाही. आपल्या तोंडात सिंधू समुद्र असलं पाहिजे, सिंधू सागर असलं पाहिजे. आणि तो बंगालचा उपसागर, काही नाव पाहिजे असेल तर गंगासागर. गंगासागर, सिंधू सागर आणि हिंदी महासागर. पुन्हा सांगतो, आपलं दुर्दैव असं आहे की हिंदी महासागराचं मूळचं नाव हिंदू महासागर होतं. पण इंग्रज आणि इंग्रजांच्या नंतरचे आपले सगळे मान्यवर मंडळी त्यांनी हिंदूचं हिंदी केलं. जय हिंद मध्ये हिंद जो आहे तो कुठून आला? तो हिंद देशातून आला. हिंद देश म्हणजे काय? हिंदू देश. पण हिंदू शब्दातल्या उकाराशी ज्यांचं भांडण आहे
त्यांना इकार आवडतो आणि ते हिंदी 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 असं म्हणतात. त्याच्यातून हिंदी महासागर आलं आहे. पण आपल्याला जर हिंदू महासागर म्हणायचं असेल तर काय कोणाची चिंता करायचं कारण नाही. हा सिंधू सागर, तो गंगा सागर आणि हिंदू सागर, तरी 3च झाले. चौथा कोणता? काही उत्तर सापडत नाही. मग माझ्याकडे उत्तर सांगतो, तुम्हाला पडतं का बघा. गंगा नदी ही समुद्रापेक्षाही आम्हाला पवित्र आणि मग शक्यता आहे गंगा जल. पर अयोध्या शरयू नदीच्या काठी आहे आणि शरयू नदी गंगेची उपनदी आहे. त्यामुळे 3 समुद्राचं जल आणि ज्याला आम्ही समुद्रच मानतो ते गंगा जल, असं 4 समुद्राचं जल आणलं गेलं आणि राज्याभिषेक झाला. श्रीराम राजसिंहासनावर विराजमान झाला. रामाचंच राज्य नव्हे तर रामराज्य आता अवतरलं. 4 वर्ण, भागवताचं सांगतं, 4 वर्ण आणि 4 आश्रम सुखेमेव नांदू लागले आणि सगळीकडं आनंदी आनंद झाला असं आपल्या लक्षामध्ये येतं. भागवतातली रामकथा इथंच संपली. पण जेव्हा मी तुम्हाला भागवत निरूपण सांगायला सुरुवात केली तेव्हा भागवत निरूपण मी पहिल्यांदा सांगत होतो. म्हणजे याच्यापूर्वी मी कुठे भागवतावर एकनाथी भागवतावर बोलत असे, त्या नाथांचा म्हणून एकादशीच करणं, पण पूर्ण भागवतावर कधी बोललो नव्हतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर नव्यानं अभ्यास सुरू केला. तेव्हा भागवताचे भाष्यकार कोण कोण आहेत या सगळ्यांचा आढावा घेतला, त्यांची पुस्तकं वाचली. त्यातले 2 मला भावले. एक आत्ता गोविंददेव गिरी महाराज जे भागवत सांगतात ते मला भावलं आणि त्याचे आधी पुस्तक रूपानं एकलव्याच्या निष्ठेने मी त्यांना गुरु मानलं. ते म्हणजे गुजरातमधले डोंगरे महाराज. हे डोंगरे महाराज अत्यंत तपस्वी, वयाच्या 10व्या वर्षापासून आयुष्याच्या 90 वर्षापर्यंत संसारी होते. पण आयुष्यभर त्यांनी भागवताच्या पलीकडे दुसरं काही केलं, काहीही केलं. भागवत भागवत भागवत. डोंगरे महाराज पुस्तक आहे. आणि मी जेव्हा वाचायला लागतो तेव्हा माझी जी मन प्रकृती आहे किंवा मला जे समाजाला सांगावंसं वाटतं ते डोंगरे महाराजांच्यात मला मिळतं. आणि मनात विचार येतो की मी जे सांगायला लागतो लोकांना पटणार नाही, पण डोंगरे महाराज म्हणतात म्हटलं तर पटेल. म्हणून थोडं विषयांतर करून रामकथा मी तुम्हाला भागवतातली सांगितली, पण डोंगरे महाराजांनी रामकथा सांगितल्यानंतर त्यात भर घातली आहे ती तुमच्यासमोर ठेवतो आणि मग परशुरामाकडे आपण जाऊ. म्हणजे जाता जाता डोंगरे महाराज ऐकण्यासाठी सुद्धा आपल्याला होईल. डोंगरे महाराज म्हणतात रामकथा ही एक तत्वार्थ आहे. कथा ही एक तत्वार्थ आहे. काय तत्व आहेत बरं? त्यांनी 6-7 मुद्दे मांडले. त्यातले काही मुद्दे गेल्या खेळायला मी निःशुल्क सांगितले होते, आता ते क्रमानं बघा. पहिलं असं की रामाचं विशेषण अगदी बरोबर आहे, मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा पुरुषोत्तम. दुसरं काय आहे बरं? राम हा कुटुंबवत्सल, एक पत्नी व्रत त्याचा. अशा कुटुंबामध्ये तो मोठ्या कुटुंबामध्ये राहतो आणि अशा कुटुंबामध्ये जी नाती असतात त्या नात्यांची मर्यादा पण सांभाळावी लागते. याही अर्थात तो मर्यादा पुरुषोत्तम. ते थोडं मी बोललो होतो. रामाची नाती कोणती? आपली तीच आहेत, शिष्य, पुत्र, बंधू. पहिला शिष्य, नंतर पुत्र, नंतर बंधू, नंतर मित्र, नंतर पती, नंतर राजा. ही सगळी नाती आहेत. या नात्यांच्या मर्यादा आहेत त्या रामानं अत्यंत चांगल्या पाळलेल्या आहेत. मागं वाक्य आपण बोललोय, सीता त्याग करताना राम चुकला का बरोबर? तर राम सीता कांत म्हणून चुकला, पण राजा राम म्हणून चुकला नाही. तुम्ही तुमच्या कोणत्या डोळ्यांनी पाहणार हे ठरवा. मर्यादा पुरुषोत्तम. इथंच मी बोललो तो पुन्हा आठवण करून देतो की अशा रामानं पाळलेल्या मर्यादा पुरुषोत्तम नात्यांची नीती आज 21व्या शतकात सुद्धा आपल्या गरजेची आहे. कारण आपल्याकडची एकत्र कुटुंब पद्धती मोडली
नंतर विभक्त कुटुंब पद्धती आली, नंतर हम दो हमारे दो असं आलं, आणि आता तिखट वाक्य बोलतो, आता हम दो सुद्धा नाही, हम एक, आणि म्हणायचं कुटुंब, अधिक बोलायला नको. अशा वेळेला रामाची नीती आम्हाला कळली पाहिजे. हेच नेमकं शिवाजी महाराजांच्या आधी झालं होतं. 16व्या शतकात काय झालं होतं विचार करा. आपल्या मातोश्री जिजाबाई, माहेर जाधव, सासर भोसले, लखुजीराव जाधव हे विजापूरच्या आदिलशाहीमध्ये एवढे ताकदवान होते की त्यांच्या एकट्याच्या जीवावर, त्यांच्या तलवारीच्या टोकावर आदिलशाह राहत होता. त्यांना भर दरबारामध्ये मारलं गेलं, ठरवून मारलं गेलं. तो ठरला होता. इब्राहिम जो आदिलशाह होता तो बसला होता, काही बोलणं चाललं होतं, तो उठून गेला. डोळ्या देखत नको, म्हणजे पुन्हा कसं हुशारी आहे बघा, डोळ्या देखत नको, तो उठून गेला आणि ठरल्याप्रमाणे मारेकऱ्यांनी लखुजीराव जाधवांना घेरलं. त्यांना कल्पनाच नव्हती आणि मारलं. पण याच्याहून वाईट गोष्ट तुम्हाला मी सांगतो की लखुजीराव जाधवांना मारायच्या आधी जाधव आणि भोसल्यांच्यामध्ये जे वैर निर्माण झालं, जाधव आणि भोसल्यांच्यामध्ये वैर निर्माण झालं ते एका हत्तीपायी झालेलं. एक हत्ती कुणाच्या मालकीचा, जाधवांच्या का भोसल्यांच्या? म्हणून जाधवांच्या बाजूचे 2 तरुण आणि भोसल्यांच्या बाजूचे 2 तरुण हत्ती कुणाच्या मालकीचा म्हणून एकमेकावर तलवार चालवते झाले आणि एका क्षणात चौघही मारले गेले. तो दिवस असा होता की माहेरच्या दोघांसाठी रडायचं का सासरच्या दोघांसाठी रडायचं हा जिजाईला प्रश्न पडला. आणि त्या एका प्रसंगापासून जिजाईचं जे माहेर तुटलं ते अखेरपर्यंत तुटलं. लखुजीराव जाधवांनी पुन्हा आपल्या मुलीला मुलगी म्हटलेलं नाही, शहाजी राजांना जावई म्हटलेलं नाही. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला तर शहाजी राजांच्या मागं फौजा लागलेल्या होत्या. शहाजी राजे रानमाळ भटकत होते आणि शिवनेरीचा किल्लेदार हा शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ जो संभाजी राजा, त्याच्या बायको वडील, अशा प्रकारचं नातं. म्हणजे शिवनेरीवर जिजाऊ ज्या आश्रयाला आल्या होत्या त्या मुलाच्या सासूरवाडीच्या माणसांच्या बाळंतपणाला आल्यानंतर स्त्रीच्या मनाला काय वेदना होतील विचार करा. अशा वेळेला, अशा दिवसात शिवाजी महाराज जन्म शिवनेरीवर, आणि तरी जिजाऊंनी त्याला मोठं केले. रामलला कृष्णाच्या कथा सांगितल्या आणि या देशात हिंदू पाठशाही निर्माण करून दाखवली. हे सगळं आठवा. मुद्दा असा की हे सगळं ज्या कालखंडामध्ये घडत होतं त्या कालखंडामध्ये पैठणचे नाथ बाबा एकनाथ हे जागृत होते. या माणसानं आपल्या वाणीनं आणि लेखणीनं शिवपूर्व काळात, अजून तुकाराम, रामदास, शिवाजी महाराज यायचे, एकनाथ जग सोडून गेले 1599, त्याच्या आधीचं मी बोलतो. याच नाही, यासारख्या घटना घडत होत्या. अरे वतनाचा एक तुकडा टाकला तर बापाला बाप म्हणत नव्हते, आईला आई म्हणत नव्हते, भावाला भाऊ म्हणत नव्हते, मराठेच मराठ्यांना कापत होते. तो काळ एकनाथांनी बघितला आणि अशा काळामध्ये एकनाथांनी वयाच्या 40ला कृष्णकथा म्हणजे नाथ भागवत गायलं होतं आणि वयाच्या 60ला, त्यावेळेला आजच्यासारखं आयुर्मान नव्हतं. लोकमान्य टिळकांच्या कालखंडापर्यंत 36-40 वय आयुर्मान होतं. नाथांच्या काळात काय असेल? वयाच्या 60ला नाथांनी रामायण लिहायला सुरुवात केली. 6 वर्ष गेली, युद्धकांडापर्यंत आले. ते अपुरठून जलसमाधी घेतली, जी नंतर गावबानं पुरी केली. पण नाथांच्या डोळ्यात देखत ही नात्यांची नीती
वनवासी झाली दिसत होती. या सगळ्यांना रामकथा शिकवली पाहिजे म्हणून नाथाने भावार्थ रामायण रचलं. हे पूर्वी बोललोय मी. आणि त्याच वेळेला, त्याच शतकात, त्याच दिवसात उत्तरेमध्ये रामचरितमानस तुलसीदासाने रचलं आणि दोघांची भेट झाली होती. ते सविस्तर गेल्या त्याला बोललोय. आता वेळ त्यात घालवूया नको. भावार्थ रामायणाचं इतकं महत्त्व आहे आणि आजही तेच आहे 21व्या शतकात. अरे रामकथा कळली, मागे बोललो ना, रामाचे 3 सावत्र भाऊ आहेत. एकदा रामकथा कळली तर जगायचं कसं, राहायचं कसं, व्हायचं कसं, असायचं कसं, हे सगळं कळलं. हे डोंगरे महाराज आपल्याला सांगतात. पुढे ते म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम हे काय आहे बरं? तर राम हा विष्णूचा अवतार आहे. तो मानवी अवतारात येतो आणि मानवाला शिकवतो की विष्णूप्रमाणे मर्यादा पालन करा, नाही तर तो अमर्यादा आहे. ते म्हणतात सूर्य, चंद्र, समुद्र कधी आपली मर्यादा ओलांडत नाहीत. तसं रामावतार सांगतो मर्यादा ओलांडू नका आणि तुम्हाला मला सांगतो मर्यादेचं पालन करा. पुढे डोंगरे महाराज म्हणतात मनुष्याला बुद्धी दिली आहे, अन्य प्राण्यांना नाही. हत्तीला आहे काही, पण अन्य प्राण्यांना नाही आहे. वानराला आहे, अन्य प्राण्याला नाही आहे. मग बुद्धी कशासाठी दिली आहे? तर बुद्धी मर्यादांचं पालन करायला दिली. गीतेच्या 16 अध्यायामध्ये आसूर संपद मांडताना म्हटलं गेलंय की स्त्री पुरुष एकत्र येतात आणि जग निर्माण होतं. इथं परमेश्वराचा संबंध काय? हे जे काही आहे हे पशुतुल्य. पण सप्तपदी विवाह हा माणसांचाच होतो, कारण त्यांना बुद्धी आहे. मग बुद्धी जर आहे तर मर्यादा पालन ही बुद्धीची कसोटी आहे. कशावरून तुम्हाला बुद्धी आहे? कसोटी काय? मर्यादा. पुढे म्हटले डोंगरे महाराजांनी की गंधफुलाने रामाच्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जीवनात जे गुण प्रकट होतात त्यातला एक गुण जरी तुम्ही अंगीकारायचा प्रयत्न केला तरी ती खरी पूजा होईल. तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळून टाकू, उजाळून टाकू दिशा दाही दाही. अरे तुझ्या 100 गुणातला एक गुण जरी आम्हाला मिळाला तर आम्ही जग उजळून टाकू. राम असा आहे. रामाचा एक एक गुण व्यक्तिमत्वामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. पुढे म्हणतात रामावतार हा केवळ असुर वधासाठी नाही. परशुराम आहे, कृष्ण आहे. रामावतार हा असुर वधासाठी नाही तर मानवाला सर्वोच्च आदर्श दाखवण्यासाठी. क्षणभर मनात विचार येईल खरंच तुम्हाला मला रामासारखं वागता येईल का? नाही आहे ना. मग सानेगुरुजीची कथा आठवायची की सूर्य लाखो फॅरनहीट उष्णतामानानं जळत असतो म्हणून आपल्या शरीरामध्ये 98.5 फॅरनहीट उष्णतामान असतं. विनोबा गमतीने विचारतात तिथंच 98.5 झालं तर आपलं काय होईल याचा विचार करा. सगळे हिमयुगामध्ये जाऊ आपण. हिमयुग होते का? मग आदर्श सूर्य आहे. सूर्यासारखं होता येत नाही पण पूजा तरी करता येते ना. सूर्यवंश तर जागवता येते ना. सत्प्रवृत्ती तर जागवता येते ना. पण मनुष्य मात्राला सर्वोच्च आदर्श दाखवण्यासाठी रामचरित्र आहे. मग याचा मुद्दा रामाचं वर्णन करायचं ठरवलं पण वाल्मिकींना उपमान सापडेना. रामासारखा कोण? रामच. पुढचं मोठं छान आहे. आपल्या ज्ञानात भर टाकणार आहे आणि तुम्ही ते इतरांना सांगा. अहो रामाचं धनुष्य आहे ना तेच ओंकार आहे. रामाचं धनुष्य हेच ओंकार आहे. कसं काय रामाचं धनुष्य ओंकार? तर आपण उ असं लिहितो ना, हे वाममुखी लिहितो. ते उ जरा दक्षिणमुखी लिहा. असं नाही लिहायचं, असं लिहायचं की त्याला प्रत्यंच जोडता येते आणि बाण पाठवता येते. डोंगरे महाराज म्हणतात रामाचा धनुष्य म्हणजेच ओंकार
त्यातलं जे धनुष्य आहे त्याला ज्ञान असं म्हणतात, आणि त्यातून जो रामबाण सुटतो त्याला विवेक असं म्हणतात. हा रामचरित्राचा संदेश आहे. ओंकार कसा धनुष्य ज्ञान, आणि सुटणारा बाण विवेक. पुढे ते सांगतात संयोग आणि वियोग कसा असतो, तर भरत अयोध्येत होता, तो वियोगी होता, पण मनानं रामाशी संयोगी होता. भक्तांना भगवंतापासून तो किती दूर आणि लांब असला तरी मनानं भगवंताशी संयोग करावा, आणि तो समत्व योगानं करावा. हे गीतेचं तुम्हाला मला सांगा. शेवट आपल्या जे रामायणामध्ये कांड आहेत त्यांना तशी नावं का दिली आहेत? डोंगरे महाराज म्हणतात बालकांड म्हणायचं कारण आईकडं चंद्रबिंबाचा हट्ट धरणारा जो राम आहे तो बालकांडात निर्व्याज आणि निष्कपट बालासारखा आहे. कसा असावं? बालरामासारखा. कसा असावं? बालकृष्णासारखा. हे सांगितलं. पहिल्या कांडाचं नाव बालकांड. पुढे बघा अयोध्याकांड. यातल्या अयोध्या शब्दाचा नेमका अर्थच आपल्याला कळत नाही. अयोध्या म्हणजे अयोध्या, पण योद्धा म्हणजे विचित्र बोलायचं तर तिथं एकही योद्धा नाही असे घेता येईल, पण असं नाही आहे. अयोध्या म्हणजे ज्या नगरीला दुसरा कोणी जिंकू शकत नाही ती अयोध्या. म्हणजे नाही, तिथं कुठल्याही दुसऱ्या योद्ध्याचं काहीही चालत नाही, ती अयोध्या. मग 500 वर्षापूर्वी तिथं मशीद बांधली गेली. राग येणार नाही का आपल्याला? अयोध्येचं नावच संपलं ना. आणि 500 वर्षामध्ये लाखाच्या वर लोकांनी प्राण अर्पण केले, तेव्हाच मंदिर उभं राहिले. 500 वर्ष हिंदूंनी याचा अभिमान बाळगला पाहिजे. 500 वर्ष पिढ्यानपिढ्या. मग काही नागा साधू असतील नाही तर अन्य कोणी असतील. सहज सांगतो, नागा साधू कुंभमेळ्यात आले होते, विचित्र दिसतात, पण या नागा साधूंनी 1.5 वर्ष औरंगजेबाला रडकुंडीला आणलं. नागा साधू हा इतिहास आहे. औरंगजेबाला जो आशियावर राज्य करत होता असा संग्राम करावा लागला, कारण अयोध्या आमचा जीव की प्राण आहे म्हणून अयोध्याकांड. पुढे चला. अरण्यकांड म्हणजे काय? तर 4 आश्रम आहेत ना, त्यातल्या त्या वानप्रस्थाश्रमाची माहिती सगळ्यांनाच पाहिजे. ब्रह्मचर्य आश्रम झाला, गृहस्थाश्रम झाला आणि एकदम वैकुंठात गेलो असं व्हायला नको. जरा मनुष्य जन्म मिळाला आहे तर अरण्यवास पाहिजे. आणि अरण्यवास याचा अर्थ नीट ऐका, निरीच्छता. निरीच्छता. संसारात तर असायचं, पण कमलपत्र मी वांबसा. विंदा करंदीकर नावाचे एक मोठे कवी आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे. 3-4 ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. पहिले खांडेकर. त्यांचं एक कविता आहे छान मोठी, मला फार आवडते. चरण असा आहे, स्वतःच्या घरी दूरचा पाहून आम्ही. जमतंय का बघा? स्वतःच्या घरी दूरचा, सखं सखं चुलतही नाही, दूरचा. स्वतःच्या घरी दूरचा पाहून आम्ही. इतकी निरीच्छता जमली म्हणजे सुटकी राहायचं नाही. म्हणजे नाही तर काही माणसं म्हणतात काय सारखं कपड्याला आठ्याच घालायच्या आणि जेवढा एवढा चौकोनी करायचा की सगळ्या जगाची चिंता मलाच आहे. देशाच्या पंतप्रधान नाही, मलाच काळजी लागली. आता अमेरिकेनं टेरिफ लावले, काय होणार बरं? कशाला आपल्याला काळजी करायला पाहिजे? करणारे काळजी करतायत की. हेही नाही. वारकरी खास लक्षात घ्या, सुटकी नाही. हां, आम्हाला काळ आला खाऊ, आम्ही आनंदे आनंदे विठ्ठला गाऊ, काही चिंता नाही आम्हाला. प्रत्येक दिवस उगवलेला दिवस हा सोन्याचा करायचा. काय तुम्हाला सांगू, निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांच्या हेच म्हटलं. ज्ञानेश्वर संजीवन समाधी घेताना दुःख होणारच की नाही, पण निवृत्तीनाथाच्या अभंगात आहे की या माझ्या धाकट्या भावानं उगवलेला प्रत्येक दिवस सोन्याचा केला. एक सोन्याचा पिंपळ आहे त्या ठिकाणी.
आणि दुसरं काय केलं, उगवलेला प्रत्येक दिवस सोन्याचा पिंपळ. एका कवितेचा उल्लेख तुम्हाला मी सांगतो. उगवलेला प्रत्येक दिवस आपण देवाला नैवेद्य दाखवतोय इतका चांगला करावा. नैवेद्य आपण काय वेळ दाखवतो का कधी? निर्माल्य. तसं नैवेद्य आपलं शिळं पाकं काहीतरी आणले देवाला दाखवलं असं होईल का? प्रत्येक दिवसही तसाच ताजा तावा नाही. जर उगवलाय ना, आहे ना मला देवाने आयुष्य दिलं, अरे चला ना चांगलं करूया की, उद्याचं कोणी बघितलं. तसं बघा, प्रत्येक दिवस सोन्याचा करणं यासाठी वैराग्य लागतं, तत्वज्ञान लागतं, जगण्याचा हेतू सापडावा लागतो. का जगतो हे कळावं लागतं. नाही तो प्रवाहपती आला आला, प्राणी जन्माशी आला, गेला गेला, बापुडा मरोनी गेला. नारायण सगळं म्हणतात, आयुष्यात दोनच मोठी कामं केली, एक जन्मला आणि मेला, मध्ये कोरं. असं नको ना व्हायला. ठीक. मग आम्हाला आरण्यकांड हे शिकवतं. हे जे किष्किंधा कांड आहे याचं नाव काय आहे बरं? याचं खरं नाव सुग्रीव कांड. किष्किंधा सुग्रीवाच्या वालीच्या नगरीचं नाव आहे. आणि तसं अयोध्येचा वेगळा मी तुम्हाला अर्थ सांगितला, तसं सुग्रीव शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. नंतर तो रामाचा मित्र झालाय, पण त्याचं नाव जेव्हा सुग्रीव ठेवलं, सु म्हणजे चांगला, ग्रीव ग्रीवा म्हणजे कंठ. आईनं सुग्रीव नाव ठेवताना त्याचा कंठ सुंदर असू दे आणि राम नाम घेतलं तर कंठ सुंदर होतो. इतका सुग्रीवाच्या किष्किंधा कांडाचा अर्थ. पुढे चला, सुंदरकांड. आपल्याला माहिती असू दे, आपण माणसं रामायण सगळंच वाचतो, पण उत्तरेमधली माणसं रामचरित मानसामधलं फक्त सुंदरकांड वाचतात. तुम्ही जर निर्लेखांना विचारून बघा, सगळ्यात जास्त काय खपतं? रामचरित मानस. इथं पुण्यामध्ये अन्य भाषिक लोक आहेत ना, ते रामचरित मानस वाचतात आणि त्यात जास्त काय वाचतात? सुंदरकांड. लोकांना वाटतं सुंदरकांड सुंदर आहे म्हणून सुंदर वाचतात. अरे पण ते सुंदर काय झालं? कुणी केलं? सुंदरकांडात काय आहे? लंका दहन. नायक कोण आहे? हनुमंत. हे सुंदर कसं काय बरं? याचं कारण आपण नवविधा भक्ती मानतो ना, त्याच्यातली जी समर्पण भक्ती आहे, 9वी ती सर्वश्रेष्ठ आहे. पण सामान्य माणसाला आवडणारी सुंदर वाटणारी भक्ती एकच आहे, ती म्हणजे सख्य भक्ती, जी अर्जुनानं कृष्णाशी केली आणि तीच हनुमंतानं रामाची केली. त्या कांडाचा नायक सख्य भक्तीचा नायक आहे, म्हणून वाल्मिकीने त्याला नाव सुंदरकांड असं दिलेलं आहे. पुढं युद्धकांड काय सांगतो बरं आपल्याला? तर युद्धकांड सांगतं की जीवनामध्ये युद्ध एकाशीच करायचे, तो म्हणजे रावण. आणि रावण कसा? कामवासना. यासाठी एकनाथांच्या भारुडामधलं अशी ही थट्टा, भल्या भल्या असं लाविलं पट्टा, हे वाचा. किंवा एरका मदन हे वाचा. काम भावनेचा सर्वोच्च अर्धपात म्हणजे विश्वामित्र मेनका. सर्वोच्च अध. पुढे चांगलं झाले, सुंदर, ठीक आहे, पण अधपातच आहे ना तो. काम वासना ही मर्यादित राहिली पाहिजे. हे विभूती योगामध्ये सांगितलं की धर्मसम्मत काम. शब्द बघा, धर्मसम्मत काम म्हणजे विभूती. पण रावण काय धर्मसम्मत करत होता? शूर्पणखेनं आपल्या कापलेल्या नाकाचा सूड घेण्यासाठी रावणाच्या मनामध्ये भरवलं की जगात त्रैलोक्य सुंदरी जर कोण असेल तर सीता, आणि ती तुझ्या अंतःपुरामध्ये असली पाहिजे. हे शूर्पणखेनं रावणाच्या मनात भरवलं आणि कामवासना जागृत झालेल्या रावणानं सीतेला फसवून पळवलं आणि रामायण झालं. तर युद्ध कुणाशी करायचं आहे? कामवासनेशी. आणि जवळ कोणाला करायचं आहे? रावणाला नाही, विभीषणाला. विभीषणचा अर्थ गेल्या खंडात सांगितला. बी म्हणजे वी, भीषण. कामवासना भीषण आहे, रावण भीषण आहे.
घराणं एकच आहे, आई वडील एकच आहे, पण ती काम वासना कधी तुम्हाला नष्ट करेल. गीता म्हणते काम येश क्रोध येश, कोण आहे? नरकाची दारं. लोभ, काम, क्रोध, लोभ. तर आपल्याला युद्धकांड सांगतं की काय पाहिजे? युद्ध कुणाशी? रावणाशी. जवळ कुणाला करायचं? विभीषण. जिथं भीषणता संपते आणि सुंदरता उमलते तो विभीषण. आणि शेवट उत्तरकांड सुद्धा आहे. उत्तरकांड म्हणजे मोक्षमुक्ती आहे. उत्तरकांडातच प्रभू रामचंद्र शरयू नदीमध्ये गमन करतायत आणि याला तुलसीदासांच्या रामचरित मानसामध्ये मोठं स्थान मिळालंय. नुसता उल्लेख करतो तुम्ही, तो पहा पाहिजे तर गरुड आणि काकभृषुंडी यांच्यातला संवाद, गरुड आणि काकभृषुंडी यांच्यातला संवाद हा रामचरित मानसातला तत्वज्ञानाचा कळस आहे. म्हणजे उत्तरकांड उगीच आपलं उत्तर म्हणून आलेलं नाही आहे. मोक्ष मुक्ती, भक्ती शेवटी मोक्षाकडे जाणारच नाही, त्याला इलाज नाही. आम्हाला एक भक्ती करायची आहे. वारकरी म्हणतात की सुखे आम्हाला जन्म द्या, पण शेवटी ज्ञानात मोक्ष, मोक्ष हा पुरुषार्थ आहे. येणार त्याला काही इलाज नाही. अर्थात हा वादाचा विषय, फार खोलात जायला नको. पण उत्तरकांड म्हणजे मोक्ष प्रस्ताव एवढं डोंगरे महाराजांनी आपल्याला सांगितलं. रामकथा पण झाली. रामकथेतून डोंगरे महाराज काय तत्वार्थ काढतात तोही आपल्या लक्षामध्ये आला. आता परशुरामाकडे जायच्या पूर्वी एक जरा यादी सांगतो, नुसती ऐका तुम्ही. पाहिजे तर तुम्हाला कशी मिळेल बघूया आपण. पण आत्तापर्यंत ज्या ज्या भक्तांच्या कथा आपण बघितल्या, कारण भागवतात काय आहेत? भक्तांच्या कथा, त्या सांगत जातो, ऐकत चला. पहिले भक्त म्हणजे शुकाचार्य आणि परीक्षिती. नंतरचे भक्त म्हणजे मैत्रेय, विदुर आणि उद्धव. नंतरचे भक्त म्हणजे प्रल्हाद आणि ध्रुव बाळ. नंतरचे भक्त आहेत दक्ष कन्या सती. आपण कथा बघितली ती बघा, दक्ष कन्या सती. नंतर अंबरीश, आजामेळ, कपिल मुनी, ऋषभदेव, जडभरत आणि दधीची. हे 14 झाले, 7 आणि 7. आणि कोण कोण? गजेंद्र, बलिराजा, पुरंजन आणि नुकताच आपण बघितलेला भगीरथ. अशा प्रकारच्या भक्तांच्या कथा आपण पाहिल्या. आणि आता सुरुवात करून ठेवूया, ती म्हणजे 6वा अवतार, तो आहे परशुराम. आता राम आणि परशुराम यात एक मोठा फरक आहे. वंशाचा फरक आहे, पण वंशदायाचा पण फरक आहे. परशुराम आणि कृष्ण एका वंशातले आणि राम मात्र सूर्यवंशातला. सूर्यवंशातला राम, त्याची कथा आता झाली. आणि चंद्रवंशामधला परशुराम हा 6वा अवतार, त्याच्या कथेकडे आपण येतो. चंद्रवंशामध्ये नाव घेण्यासारखा पहिला राजा, त्याचं नाव आहे पुरुरवा आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे उर्वशी. हा पुरुरवा आणि उर्वशी यांची कथा दशमस्कंद सगळा बघितल्यानंतर 11 स्कंदामध्ये येणार आणि अतिशय सुंदर कथा. 2 मिनिटात तुम्हाला मी सांगतो. राजा पुरुरवा अत्यंत चांगला होता, अत्यंत चांगला. तो देवांच्या मत्तीला गेला असताना उर्वशीच्या प्रेमामध्ये पडला. उर्वशीला त्यांना मागणी घातली. उर्वशी म्हणाली, मलाही तू पती म्हणून आवडशील, पण माझ्या काही अटी आहेत. त्या अटी बघू आपण त्यावेळेला, त्याला विचित्र आहे. माझ्या काही अटी आहेत. अटी पुरुरवाने मान्य केल्या. दोघांचा संसार झाला. पण संसारामध्ये उर्वशीचं वागणं एक विचित्र त्या अटीमुळे वाटत होतं. पण पुरुरवा ते सहन करत होते. उर्वशी शापभ्रष्ट झाली होती म्हणून त्यानं पुरुरवेशी लग्न केलं. तो शापाचा कालखंड संपल्यानंतर गृहिणी किंवा पत्नी किंवा कांता म्हणून उर्वशीला रस नव्हता.
ते निघून गेले. निघून गेल्यानंतर पुरुरवा अत्यंत दुःखी झाला आणि त्यावेळच्या पद्धतीनुसार पुरुरवा म्हणाला की मी इतके यज्ञ करेन की मी स्वर्गात जाईन आणि स्वर्गामध्ये पुन्हा उर्वशीशी माझं मिलन होईल. आणि मग त्याने 100हून अधिक यज्ञ केले. खरंच इंद्र पद घेतलं नाही, पण स्वर्गात गेला, उर्वशी मिळाली, संसार सुख तो भोगत होता. आणि पुरुरव्याचं नाव, एवढीच कथा असते तर आपण घेतलं नसतं. पण आश्चर्य आहे की स्वर्गामध्ये उर्वशीच्या सहवासात असताना पुरुरव्याला वैराग्य प्राप्त झालं. आणि इतकं टोकाचं वैराग्य प्राप्त झालं की त्यानं आपणहून स्वर्ग सोडला आणि तो मृत्यू लोकात आला. याची कथा एकनाथी भागवतात म्हणजे एकादश स्कंदात सांगताना एकनाथ म्हणतात, पुरुरव्यासारखी विरक्ती नाही देखली तिन्ही लोकी. पुरुरव्याचं जे वैराग्य आहे, सुखाच्या राशीवर लोळत असताना वैराग्य प्राप्त होणं वनवासात होईल, पण सुखाच्या राशीवर लोळत असताना वैराग्य प्राप्त होणं हे अभूतपूर्व आहे. ते ज्यानं साधलं तो पुरुरवा. म्हणून त्याची कथा अत्यंत प्रेमानं एकनाथ एकादश स्कंदात ती मुळातच आहे तिथं गाता. आपल्याकडे मात्र त्याचा आता उल्लेख आला आहे, कथा मात्र नंतर आली. पुरुरव्यापासून चंद्रवंश हा लक्षणीय झाला. पुरुरव्यापासून चंद्रवंश लक्षणीय झाला. पुरुरवा आणि उर्वशी यांचे पुत्र झाले, जे विचित्र अटीमुळं इथंच टाकून उर्वशी निघून गेली. त्यांची नावही मोठी छान आहेत, जय विजय. हे मानवी पुत्र आहेत, पण नावं सांगतात ते विष्णूचे पार्षद आहे. हा जो जय विजय होता, याच्या पोटी जो पुत्र जन्मास आला तो परशुरामाला त्याच्या वडिलांना जमदग्नींना शोभेल असा आला. त्याचं नाव जन्मू. हा मोठा पराक्रमी होता आणि इतका पराक्रमी होता की त्याने एकदा ठरवलं की गंगा नदीच पिऊन टाकूया. आपल्याकडे अगस्त्यने समुद्र टॅन टाकल्याची माहिती आपल्याला अद्भुत आहे, पण काय ताकद असेल या लोकांची. पुढे मी तुम्हाला सहस्रार्जुन सांगणार. हा काय करायचा, सहस्रार्जुन त्याला 1000 हात होते. त्या 1000 हातांनी गंमत म्हणून तो नद्यांचे प्रवाह अडवायचा आणि खाली नदीला पाणी मिळालं नाही, ते माणसं कशी पाण्याविना वावरत आहेत हिची गंमत बघत बसायची. त्याचं नाव सहस्रार्जुन. त्याला शिक्षा केली आहे परशुरामानंतर, पण ते जाऊ दे. हा जो जन्नू होता त्याने त्या ठरवलं की गंगेचं पाणी पिऊन टाकलं. आता त्याला किती माहिती नाही आहे, पण एवढा उल्लेख इथं आला आहे की साक्षात गंगेचाच घोट घ्यायचा त्यानं प्रयत्न केला. इतका तो पराक्रमी होता. इतकं भागवताला आहे. आता भागवतावर भाष्य करताना आणि आपली सगळी कीर्तन परंपरा आपण पुढे नेताना हरदासी कीर्तनकारांनी गंमत केली. त्यांना आधार पण मिळाला. काय बरं, गंगेचं एक नाव जान्हवी आहे. आता कदाचित ते घोटभर पाणी प्यायचं गंगेचं म्हणून नाव जान्हवी, जन्नू म्हणून जान्हवी पडलं असेल, पण एवढं सांगितलं तर गंमत येत नाही ना. मग काय कथा सांगितली गेली आम्हाला की घोटभर पाणी नव्हे, गंगा नदीच प्राशन केली. मग भगीरथादी लोक अस्वस्थ झाले. मग जन्नू म्हणाला ठीक आहे, आता एक गंगा नदी माझ्या दोन्ही कानातून बाहेर पडेल. आणि गंगा नदी जन्नू राजाच्या दोन्ही कानातून बाहेर पडली, म्हणून त्याला जान्हवी म्हणतात. अशी अद्भुत कथा आपल्याकडे निर्माण झाली. तथ्य मात्र इतकं आहे की भागवतात जन्नू राजा अत्यंत पराक्रमी आहे. ज्यानं गंगेला उपनाम मिळवून दिलं ते म्हणजे जान्हवी. आणि अशा जन्नूच्या पोटी साक्षात प्रकृतीनं जन्म घेतला. तिचं नाव रेणुका असं आहे. आणि रेणुकेबद्दल बोलून आज आपण थांबायचं आहे की रेणुका ही देवी म्हटलं की ती खरी खुरी प्रकृती आहे. आणि गंमत बघा, प्रकृतीचा पती हा पुरुष म्हणजे परमात्मा असायला पाहिजे, तसाच या ठिकाणी आहे ज्याचं नाव जमदग्नी आहे.
आपल्या सगळ्यांना कोणी जमदग्नीचा अवतार घेतला तर दुर्वासाप्रमाणे आपण दूरच राहा असं म्हणण्याची सवय आहे. पण तो जमदग्नी सूर्याचा अंश आहे, विष्णूचा अंश आहे, तो परशुरामाचे तीर्थरूप आहे, वडील आहे. काय ताकद असेल त्याची. आणि त्याच्या पत्नीचं नाव रेणुका. आता थोडं बोलूया. रेणुका हे नाव खास लक्षात घ्या. रेणूमधल्या रेणूला का शब्द लावून रेणुका झालाय. जसं ऋषी म्हणजे पुरुष, ऋषी पत्नीला काय म्हणायचं, ऋषी पत्नीला ऋषिका असं म्हणायचं, ऋषी पत्नीला ऋषिका असं म्हणायचं. अरुंधती कोण, ऋषिका. आणि आपल्याकडे याच ठिकाणी एका पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं, आहे आपल्या ग्रंथालयात पाहिजे. ऋषी पत्नींच्यावर एक पुस्तक लिहिलं गेलंय आणि आपल्याकडे आहे. मग ऋषिका म्हटलं. रेणुका कोण झाली, ऋषिका, जमदग्नीची पत्नी. नाव काय बरं, रेणू. रेणू या थोकड्या तुका आकाश आहे. रेणू अणु हे सांख्य तत्वज्ञान आहे. प्रकृती कशी असते हे सांख्य तत्वज्ञान 24 किंवा 25 तत्वानं सांगतं. रेणुका ही आपण अंबाबाई मानतो, जगदंबा मानतो, देवीची 3.5 पीठं आपण मानतो. त्याच्यामध्ये माहूरला रेणुका आहे. जर तुम्ही आजही माहूरला गेलात, थोडंसं पर्वतीपेक्षाही कमी उंचीवर रेणुका आहे. ज्याला तांदळा असं म्हणतात. म्हणजे उभ्या आकाराचा छोटा भाग, लाल रंगाचा तांदळा. तुम्ही चिंचवडला गेलात तर मोरया गोसावींना कर्णा नदीमध्ये मिळालेला तांदळा गणपती हा असा छोट्या रूपातच आहे. ही आपली परंपरा आहे. बरं, ही जी रेणुका आहे ती जमदग्नींची पत्नी शोभेल एवढी तेजस्वी आहे. तिच्या पोटी परशुराम जन्मास आलेला आहे. या ज्या आपल्या 3.5 पीठातल्या देवी आहेत त्यांची नावं बघा, तर सगळ्यात तेजस्वी जर कोण असेल तर रेणुका. आणि मी ज्याचा अभ्यास करू शकलो आयुष्यात ते एकनाथ. त्या एकनाथांच्या पैठणमध्ये आजही रेणुका मंदिर आहे. आणि रेणुकेचं एक नाव एकवीरा आहे. एकवीरा म्हणायचं कारण ती अशी आहे की तिच्या पोटी एक वीर जन्मास आला. जो जगात एक वीर आहे त्याच्याशिवाय दुसरा वीरच नाही, त्याचं नाव परशुराम. आता मुलामुळे आलेल्या कीर्ती मिळेल की नाही, तर रेणुकेचं आणखीन एक काय नाव झालं, एकवीरा. आणि शेवटचा मुद्दा नीट लक्षात घ्या. आपल्याकडे दैवत जी असतात त्या दैवतामध्ये लोकदैवत म्हणून एक भाग आहे. विठोबा मुळामध्ये लोकदैवत आहे, नंतर तो अभिजन दैवत झाला आहे. त्याच्यात खूप बोलावं लागेल. माझी वाक्य समजून घ्या आणि विचार करा. लोकदैवत, अभिजन दैवत होणं हा काही दैवतीकरणाचा भाग आहे. तर लोकदैवत आपण कोणकोणती मानतो, तर म्हसोबा असेल, मल्हारी मार्तंड असेल, खंडोबा असेल, ठीक आहे. अशी जी दैवत असतात त्या सगळ्या दैवतामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर रेणुका. हिलाच कर्नाटकामध्ये यल्लम्मा असं म्हणतात. देवी एकच आहे. आणि यल्लमाचे भक्त, रेणुकेचे भक्त, वाघ्या मुरळी, भंडारा, पिठामिठाचा नैवेद्य, हे सगळं लक्षामध्ये घ्या की या देशामधल्या हिंदू संस्कृतीतल्या 70-80% लोकांना लोकदैवतानं बांधून ठेवलेला आहे. आणि त्याची अधिष्ठात्री देवता जर कोण असेल तर रेणुका एकवीरा, जी विष्णूच्या 6व्या अवताराची आई आहे. इथं अभिजन दैवत आणि लोकदैवताचा संगम आहे. पण रेणुकेचं स्थान विलक्षण आहे, विलक्षण आहे. तिचा पराक्रम, तिनं केलेले उपदेश, पुन्हा उपदेश केला. रेणुकेनं परशुरामाला उपदेश केला मुलगा म्हणून. पण रेणुका जे माहूर आहे
तिथे जर तुम्ही गेलात, जाच गेला नसाल तर, आणि त्या डोंगर आहे, असा डोंगरावर प्रदक्षिणा घाला. डोंगराच्या एका बाजूला दत्त मठी आहे. त्या दत्त मठीमध्ये अनसूयानंदन, अत्रीनंदन, दत्तात्रेयांचा जन्म झाला असं मानलं जातं. आता गिरनार पर्वत आणि आपल्या इकडे माणुका कसं काय ठरवायचं? श्रद्धेचा भाग आहे. म्हणजे काय झालं, रेणुका क्षेत्रामध्ये परशुराम एक आहेच, पण तिन्ही देवांचं एकत्रीकरण जो आहे तो दत्तसुद्धा आहे. रेणुकेच्या कृपेच्या सावलीत दत्तगुरू आहे. महाराष्ट्रात दत्तभक्ती आणि कर्नाटकात कळसाला पोचलेली आहे. औदुंबर, नरसोबावाडी, गाणगापूर ही दत्तभक्तीचे केंद्र आहे. आता प्रकृती रेणुका हे जर लक्षामध्ये आपण घेतलं तर आता या परशुरामाच्या 6व्या अवतारात काय घडलं, रेणुकेच्या जीवनात काय झालं ते बघूया. पण ती भागवताची कथा आहे. पण याला आपण एक प्रकारचा दीपस्तंभ म्हणून, लोकदैवतातला दीपस्तंभ. आता ती स्त्री असल्यामुळे दीपस्तंभ कलिका म्हणूया. पण जर कोण असेल तर ती रेणुका आहे. आणि नावापासूनच ती अनुरेणू म्हणजे प्रकृती आहे. हे लक्षात घेतलं की भागवताचा नवा भावार्थ आपल्या लक्षामध्ये येतो. आपण थांबू.